गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आपण आता इथे आज जो टॉपिक डिस्कस करतोय तो फिक्स एंड मुवमेंटच्या स्टँडर्ड केसेस आपल्याला बघायच्या आहे की स्टँडर्ड केसेस कोणत्या कोणत्या असतात. तुम्हाला ज्या मी नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या नोट्स मध्ये तुम्हाला सगळं काही डिटेल मध्ये दिले आहे की कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट स्टँडर्ड केसेस आहे ज्या की आपल्याला फॉलो करायचे आहेत, ज्याचे फॉर्म्युले आपले पाठच पाहिजे. बघा, लक्ष द्या आता इकडे. ओके, आवाज येतोय का तुला प्रेमराज व्यवस्थित? हो सर, येतोय. स्क्रीन क्लिअर आहे? हो. बघ, आता तुमचे डाऊट घेण्याच्या पहिले तू तिथे झूम पण करू शकतो तुझ्या स्क्रीनवर, तुला फक्त बोर्डच बघायचा असेल तर. बघ, आता डाऊट क्लिअर करण्याच्या पहिले आपण आता सर्वात पहिले मी सुरुवातच फिक्स एंड मुवमेंटच्या टॉपिक वरून करतो. आपल्याला फिक्स एंड मुवमेंट काढायला आहे ना सिलेबसला? हो आहे. आता फिक्स एंड मुवमेंटच्या स्टँडर्ड केसेसची थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आपण की स्टँडर्ड केसेस कोणत्या कोणत्या असतात. बघ, आता इकडे लक्ष दे. आपल्याला स्टँडर्ड केसेस बघायचे आहे फिक्स एंड मुवमेंटच्या. स्टँडर्ड केसेस पहिले आपण हा टॉपिक कव्हर करून घेऊ, त्याच्यानंतर तुमचे जे काही डाऊट असतील ते ग्रुपवर तुम्ही टाकलेले ते सगळे क्लिअर करू. पहिले स्टँडर्ड केसेस आपण बघून घेऊ. स्टँडर्ड केसेस आपण बघून घेऊ. बघा, आता फिक्स एंड मुवमेंटच्या स्टँडर्ड केसेस आपल्याला फिक्स एंड मुवमेंट काढा असा क्वेश्चन येतो 4 ते 6 मार्काला जर तुम्ही डिप्लोमाला असणार तर. ओके, मस्के तुझी स्क्रीन झूम कर जेणेकरून तुला बाकीचे पोरं दिसणार नाही, फक्त बोर्डच दिसेल. ओके, काही डाऊट असला तर ऑन करा. तू जो डाऊट पाठवलाय ग्रुपवर तो आपण हा टॉपिक झाल्यानंतर घेऊ. आता लक्ष दे, स्टँडर्ड केसेसचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. स्टँडर्ड केसेसचे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. 4 मार्काला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की समजा फिक्स बीम आहे, त्याच्यावर सेंटरला पॉइंट लोड आहे W किलो न्यूटनचा, ज्याची लेंथ L आहे, सेंटरला असल्यामुळे L/2 इकडे A पॉइंट आहे, इकडे B पॉइंट आहे, आणि याची मला तुम्ही फिक्स एंड मुवमेंट सांगा. आता फिक्स एंड मुवमेंट बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय की फिक्स एंड मुवमेंट A to B आपल्याला कसा एरो दाखवायचा आहे, कशी जाणार ती अँटी क्लॉकवाईज जाणार आहे, म्हणजे MFAB. त्याच्यानंतर B to A कशी जाणार आहे, क्लॉकवाईज जाणार आहे, MFBA. आता भरपूर साऱ्या नोटबुक मध्ये, भरपूर साऱ्या नोट्स मध्ये, कोणत्याही सोल्युशन मध्ये तुम्हाला हे साइन वेगवेगळे दिसतील, पण मी जे सांगतोय तेच आपल्याला फॉलो करायचे. बघ, लक्ष द्या. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला विचारला जातो काय की फिक्स एंड मुवमेंट सांगा, MFAB सांगा. काय तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय, -WL/8. त्याच्यानंतर MFBA चा स्टँडर्ड फॉर्म्युला सांगा. ही कशी चालली आहे, क्लॉकवाईज चालली म्हणून प्लस, आणि फॉर्म्युला काय WL/8. सिमेट्रिकल फिगर आहे, सिमेट्रिकल लोडिंग आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला तोच राहणार आहे. आणि हा फॉर्म्युला तुमचा पाठच पाहिजे. आपल्याला 4 मार्क्सला क्वेश्चन सरळ सरळ फॉर्म्युल्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर सेकंड केस. सेकंड केस मध्ये आपल्याला फिक्स एंड मुवमेंट काढायची आहे. फिक्स बीम दिलेला आहे आणि त्याच्यावर UDL दिलेली कितीची, W किलो न्यूटन पर मीटरची. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. आता सिमिलरली इथं रोटेशन कसं होणार आहे, A to B जायचं असेल तर MFAB तुमचा अँटी क्लॉकवाईज येणार, MFBA तुमचा क्लॉकवाईज येणार. आणि याचा जर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिजे असेल तर बोल प्रेमराज, आठवतोय का MFAB चा स्टँडर्ड फॉर्म्युला काय, मायनस काय फॉर्म्युला, मायनस सांगा, फॉर्म्युला सांगा. स्टँडर्ड केस आहे, फिक्स बी में UDL आहे. मस्के, प्रेमराज पटकन स्टँडर्ड फॉर्म्युला सांगा. 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. MFAB सांगा स्टँडर्ड केसनी, बोला पटकन. काय प्रेमराज, आवाज येतोय का व्यवस्थित माझा? -WL² बरोबर, एक नंबर. मग एवढा का बरं घाबरतोय सांगायला, -WL²/12. आणि मस्के मग MFBA चा फॉर्म्युला काय येईल, MFBA चा फॉर्म्युला काय येईल, MFBA चा फॉर्म्युला काय येणार, प्लस WL²/12.
12 बरोबर प्लस WL स्क्वेअर बाय 12 हा कोणाचा फॉर्म्युला आहे MFBA चा येणार स्टँडर्ड केस संपला इथं विषय. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टँडर्ड केसेस आपल्याला थर्ड स्टँडर्ड केस काय जर फिक्स बीम असेल आणि त्याच्यावर इसेंट्रिक पॉइंट लोड असेल म्हणजे सेंटर सोडून दुसरीकडे पॉइंट लोड असेल. इथून एवढं डिस्टन्स समजा ए आहे इथून एवढं डिस्टन्स बी आहे आणि टोटल लेंथ आपली एल आहे. हा ए पॉइंट आहे हा बी पॉइंट आहे. सिमिलर वे मध्ये आपल्याला मुवमेंटच्या डायरेक्शन दिसतील इथे MFAB आणि इकडे काय येणार MFBA. आता ह्या ठिकाणी आपले फॉर्म्युले जरा चेंज होतील म्हणजे MFAB चा फॉर्म्युला कोणाला आठवत असेल तर सांगा. MFAB चा फॉर्म्युला आठवत असेल तर सांगा काय मायनस WAB स्क्वेअर अपॉन 12 L स्क्वेअर. मायनस WAB स्क्वेअर अपॉन L स्क्वेअर आणि MFBA चा फॉर्म्युला मला प्लस सांगा मध्ये W फॉर्म्युला चेंज आहे प्लस WA स्क्वेअर B अपॉन L स्क्वेअर. परफेक्ट A स्क्वेअर B अपॉन L स्क्वेअर. हे स्टँडर्ड केसेस आहे पोरांनो. या स्टँडर्ड केसेसवर आपल्याला युनिव्हर्सिटीला पण क्वेश्चन विचारला जातो आणि इतर तुम्ही कोणते एक्झाम देत असतील तर आपल्याला 4 ते 5 मार्काला नुसता सरळ फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. आता त्याच्यानंतर अजून काही स्टँडर्ड केसेस आहे त्या तुम्हाला मी नोट्स मध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्या त्याचे सुद्धा फॉर्म्युले आपले पाठ पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला डिप्लोमा लेवलला हे एवढे जरी केले तरी इनफ आहे पण जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेले किंवा तुम्ही दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असणार तर तुम्हाला त्याच्यासाठी काही अजून स्टँडर्ड केसेस आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याचे फॉर्म्युले पण मी तुम्हाला लिहून देतो. बाय चान्स जर अवघड पेपर काढला तुमचा डिप्लोमा वाल्यांचा आणि तुम्हाला तसं केसेस आली तर तुम्हाला ते माहिती पाहिजे. जर फिक्स बीम असेल आणि त्याच्यावर 2 पॉइंट लोड असतील इकडे P किलो न्यूटनचा त्यांची इंटेन्सिटी सेम असणार आहे इकडे P किलो न्यूटनचा. हा A पॉइंट आहे हा B पॉइंट आहे. हे इक्वल डिस्टन्सवर असणार आहे इक्वल डिस्टन्सवर असणार आहे. किती इक्वल डिस्टन्स असणार आहे L/3 L/3 आणि L/3 म्हणजे टोटल डिस्टन्स आपलं L असणार आहे. तर इथून इकडे जाणारी मुवमेंट काय लाभली MFAB. इकडून इकडे जाणारी मुवमेंट काय येईल MFBA. परत एकदा सांगतोय मी जे साइन कन्व्हेन्शन घेतले अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह क्लॉकवाईज पॉझिटिव्ह हे आयुष्यात तुम्ही इंजिनिअरिंग करा एमटेक करा PhD करा हेच साइन कन्व्हेन्शन जिथं जिथं फिक्स मुवमेंट येईल तिथे तिथे तुम्हाला हेच साइन कन्व्हेन्शन यूज करायचे. बिलकुल साइन कन्व्हेन्शन तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला बदलायचे नाही. साइन कन्व्हेन्शन तुम्हाला कधीच बदलायचे नाही. हेच साइन कन्व्हेन्शन आपल्याला फॉलो करायचे. मग जर अशी केस असेल हे एक्स्ट्रा सांगतोय हा तुमच्या सिलेबसला अवघडच पेपर आला तर तुम्हाला हे येणार आहे डिप्लोमा लेवलला. पण तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात MPSC ला गेलात तर तुम्हाला हे माहिती पाहिजे म्हणून आपण जस्ट लिहून घेतोय. बघा आता जर अशी केस असेल तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय MFAB चा फॉर्म्युला आहे मायनस 2PL अपॉन 9 -2PL अपॉन 9. त्याच्यानंतर MFBA चा फॉर्म्युला काय सिमेट्रिकल केस असल्यामुळे प्लस 2PL अपॉन 9 हा फॉर्म्युला तुमचा ह्या केसला असणार आहे. सिमिलरली जर तुमच्याकडे लोडिंग जास्त आली म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म्युले पोरांनो. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युले जरी असले तरी हे फॉर्म्युले आले कुठून याचं प्रूफ आपल्याला याच्या पुढच्या मेथड मध्ये भेटतं. आपण फर्स्ट प्रिन्सिपल शिकलो का नाही शिकलो सांगा. प्राजक्ता आपण फर्स्ट प्रिन्सिपल शिकलो ना कसं सॉल्व्ह करायचा फर्स्ट प्रिन्सिपलचे प्रॉब्लेम शिकलो का नाही बोला अरे बोला प्रेमराज. फर्स्ट प्रिन्सिपलने आपण सॉल्व्ह केले का प्रॉब्लेम जेव्हा आपण ऑफलाईन क्लास घेतला तेव्हा बोला पटकन. आठवत नाही पेपर आहे बरं का. कधी पेपर आहे तुमचा आता मस्के किती तारखेला पेपर आहे टॉसचा पेपर किती तारखेला आहे बोला पटकन. कमेंट करू शकता तुम्ही. चॅट सेक्शन तुमचा ओपन आहे
टॉसचा पेपर किती तारखेला आहे? टॉसचा पेपर तुमचा 11 तारखेला आहे. श्रेयस तू उत्तर दिलं का? श्रेयस तू जॉईन झालाय का? जातो म्हणून कोणीतरी, हा ठीक आहे, चल चालेल. मग आता फर्स्ट प्रिन्सिपल आपण शिकलोय, तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले आले कुठून? तर ते फर्स्ट प्रिन्सिपल वरून आले. ते पण आपण पुढे डिस्कस करणार आहे. आता सध्या स्टँडर्ड केसेस आपण बघतोय. जर आपल्याला परत एकदा फिक्स बीम असेल, जर फिक्स बीम असेल आणि त्याच्यावर आता 3 पॉइंट लोड आले तुमचे 1, 2 आणि 3 आणि ते त्यांची इंटेन्सिटी सेम आहे आणि त्यांचं डिस्टन्स पण सेम आहे. सेम म्हणजे कसं? L/4 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 आणि L/4 म्हणजे टोटल डिस्टन्स तुमचं किती आलंय? L आलंय. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. इकडे आपली मुवमेंट काय असणार आहे? MF AB असणार आहे. इकडे आपली मुवमेंट काय असणार आहे? MF BA असणार आहे. परत एकदा सांगतोय, हे डिप्लोमाच्या सिलेबसला नाहीये, हे इंजिनिअरिंग MPSC वगैरे तुम्ही तिथं गेले तर तुम्हाला हे कामात येईल, म्हणून आपण इथं जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय. जर अशी केस आली तर याच्यासाठी आपल्याला फिक्स्ड मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे? -5PL/16. MFAB काय? -5PL/16. परत एकदा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आला कुठून? तर आपण फर्स्ट प्रिन्सिपलची आपल्याकडे मेथड आहे, तुम्हाला नोट्स मध्ये मी सगळ्या मेथड दिल्या आहे, ती मेथड यूज करायची आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला येऊन जातो तिथून. परत एकदा सिमेट्रिकल लोडिंग असल्यामुळे 5PL/16. ओके, 5PL/16. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली केस आहे, समजा आपल्याकडे फिक्स बीम आहे, आपल्याकडे फिक्स बीम आहे आणि फिक्स बीम मध्ये आपल्याला त्यांनी UDL दिलेली आहे, पण ती अर्ध्याच स्पॅन वर दिलेली आहे. समजा अवघड पेपर डिप्लोमा वाल्यांनी काढायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा स्टँडर्ड केस टाकून दिली, तर हा पण फॉर्म्युला तुम्हाला शिकवलेला आहे, तर हा पण फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. इकडं आपली मुवमेंट येणार आहे MFAB, इकडून इकडे जाणार येणार आहे MFBA. आता MFAB चा ह्या केस मध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला येतो -11WL²/192. -11WL²/192. परत एकदा हा फॉर्म्युला काय आबाळतून पडला नाहीये, हा फॉर्म्युला आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलनी काढता येतो. ओके, फॉर्म्युला आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलनी काढता येतो. प्रेमराज, रिकामे कमेंट करण्यापेक्षा मी जे सांगतोय त्याचं उत्तर दिलं तर चांगलं होईल. हॅरियर बिरियर काय विषय तो? +11WL²/192 +11WL²/192 जर स्टँडर्ड केस असली तर. आता प्रेमराज, जेव्हा मी तुझं नाव घेईल तेव्हा मला उत्तर द्यायचंय, रिकाम्या फालतू कमेंट करायच्या नाही तिथं खाली. आपल्याला आपला टाइम युटिलाइज करायचा आहे. आपली एक्झाम आहे 11 तारखेला, त्याच्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करून तयार राहायचंय. ओके, आता नेक्स्ट केस बघा, नेक्स्ट स्टँडर्ड केस बघा. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की फिक्स बीम आहे आणि त्याच्यावर UVL आहे. UVL म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल, आता तुम्ही मॉस शिकलाय, मॉस शिकून टॉसला आलाय, W किलो न्यूटनची UVL आहे. UVL म्हणजे काय? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. L इकडे A पॉइंट आहे, इकडे B पॉइंट आहे, इकडून इकडे आपली मुवमेंट आहे MFAB, इथून इथे आपली मुवमेंट आहे MFBA. आता याच्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला काय? तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे -WL²/20. पण तो कुठं? -WL²/20 तो कुठे? A साइडला -WL²/20 आणि इकडे +WL²/30. बघा, लक्ष द्या, जिथे जास्त लोडिंग आहे तिथं मुवमेंटची व्हॅल्यू जास्त आहे. इकडे झिरो लोडिंग आहे, या साइडला या पॉइंटला झिरो लोडिंग आहे, तर इथे, अच्छा मी खाली लिहिलं का, इथे लिहायला पाहिजे -WL²/20 आणि +WL²/30. ओके, असं तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या,
आता लास्ट केस आपली, जर समजा आपल्याला फिक्स बीम विचारलाय आणि त्याच्यावर अशी काहीतरी लोडिंग दिली आहे ट्रायंग्युलर शेप मध्ये, अशी काहीतरी लोडिंग दिली आहे आणि आपल्याला फिक्स एंड मुवमेंट काढायला लावलं त्यांनी. हा टोटल एक्झॅक्टली ट्रायंगल इथे L/2 आणि इथे L/2 वर आहे. हा पॉइंट ए, हा पॉइंट बी आहे. इकडून इकडे आपण MFAB घेतो आणि इकडून इकडे आपण MFBA घेतो. ओके, तर अशी केस असेल तर आपला स्टँडर्ड फॉर्म्युला येतो MFAB चा 5WL²/96. 5 मायनस मध्ये 5WL²/96 आणि प्लस मध्ये सेमच येणार 5WL²/96. आपल्याला डिप्लोमा लेवलला एवढ्या डीप मध्ये एवढे विचारतच नाही युनिव्हर्सिटी. आतापर्यंतचा 8 वर्षाचा माझा अनुभव आहे, एवढं आपल्याला विचारणारच नाही. जे तुम्हाला मी नोट्स मध्ये प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आपल्याला तेच करायचं आहे, तेच आपल्याला युनिव्हर्सिटी विचारते. हे जस्ट मी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कळालं का सगळ्यांना? सांगा, कळालं का? मस्के सारखा लेफ्ट होऊन काय भेटणार तुला? कळालं का सगळ्यांना? प्रेमराज कळालं का? प्राजक्ता कळालं का सगळ्यांना? माईक ऑन करून बोलू शकते प्राजक्ता. हे आपले फिक्स एंड मुवमेंट टॉपिक वर स्टँडर्ड केसेसच्या आपल्याला विचारणार आहे. त्या स्टँडर्ड केसेसचं हे सगळं फॉर्म्युले होते, स्टँडर्ड फॉर्म्युले होते. आता याच्यातच आपण फर्स्ट प्रिन्सिपल यूज केला पोरांनो. केला का नाही फर्स्ट प्रिन्सिपल यूज? शिकलो का आपण फर्स्ट प्रिन्सिपल? सांगा, फर्स्ट प्रिन्सिपल शिकलो का आपण? बोलत का बरं नाही आहे तुम्ही? प्रेमराज मगाशी माईक ऑन होता, आता काय झालं? बोला पटकन. स्टँडर्ड केस झाल्या, याच्यावरच आपण फर्स्ट प्रिन्सिपल शिकलो ना. काय असतो फर्स्ट प्रिन्सिपल? तो फर्स्ट प्रिन्सिपल आपण बघू नंतर, जर तुम्हाला त्याच्यात डाऊट आला तर. आता ग्रुपवर तुम्ही काही मला क्वेश्चन्स पाठवलेले, ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. मला वाटतं मस्केनी पाठवलाय क्वेश्चन, बरोबर आहे ना मस्के? हो सर. ठीक आहे. ज्याला पण काही डाऊट असेल त्यांनी ग्रुपवर क्वेश्चन टाका, तो क्वेश्चन आपण इथे डिस्कस करू. बघा आता मस्केनी कोणता क्वेश्चन पाठवलाय? फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी इंड्यूस ऑन अ बेस ऑफ मॅसनरी वॉल 6 मीटर हाय, 4 मीटर वाइड, 1.5 मीटर थिक, subjected to horizontal wind pressure. विंड प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे acting on a 4 meter side. त्याच्यानंतर the density of masonry material आपल्याला दिलेली, किती दिलेली आहे? 24 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. चला, आता तुमच्याकडे मी नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे. कोणता प्रॉब्लेम आहे? सर्वात पहिले प्रॉब्लेम कोणता आहे समजला पाहिजे. सांगा, कोणत्या युनिटचा प्रॉब्लेम आहे हा? बोला सगळ्यांनी. ग्रुपवरचा मेसेज जर ओपन, युनिट 1 आहे सर. युनिट 1 मधला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस सांगितलेले आहे. कुठं? मॅसनरीच्या बेसला. ओके, जीची हाईट किती आहे? 6 मीटर. बघा लक्ष द्या, आपल्याला गिवन डाटा काय दिलेला आहे तो कळायला पाहिजे. आपल्याला गिवन डाटा काय दिलेला आहे? गिवन डाटा आपल्याला काय दिलेला आहे? आपल्याला मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस फाइंड आउट करायचे आहेत. मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आपल्याला काय दिलेली आहे? मॅसनरी वॉल दिली, मॅसनरी वॉल दिलेली, तिचे डायमेन्शन दिले. बघा ही वॉल आहे, तिची आपल्याला हाईट दिलेली. हाईट किती आहे वॉलची? बोला हाईट किती वॉलची? 6 मीटर दिलेली. 6 मीटर तिची हाईट दिली आहे.
त्याच्यानंतर तिची थिकनेस 1.5 मीटर दिलेली आणि तिची विड्थ किती दिलेली आहे 4 मीटर दिलेली. बघा आता ही जर आपण वॉलची विड्थ घेतली, ही जर आपण वॉलची विड्थ घेतली तर ही विड्थ आपल्याला त्यांनी किती दिली आहे 4 मीटर दिलेली. ओके, मॅसनरी वॉल आहे, विड्थ आपल्याला 4 मीटर दिलेली आहे आणि ही थिकनेस किती दिली आहे 1.5 मीटर दिलेली. अशी तुम्हाला एक मॅसनरी वॉल दिलेली आणि त्यांनी काय सांगितलंय या वॉलवर, पहिली तो गोष्ट ही मी वॉल काढली ही समजली का सगळ्यांना? मी काहीच केलं नाही, क्वेश्चन रीड केला आणि चित्र काढलं. ओके ठीक आहे, प्राजक्ता कळालं का तुला? क्वेश्चन केला आणि डायग्राम काढली, कळालं का? आणि स्क्रीन एकदम व्यवस्थित दिसते मला तरी, कारण की आपण कॅमेरा चेंज केलेला आहे. तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल म्हणून ब्लर दिसत असेल, काय हरकत नाही. जेव्हा आपण रेकॉर्डिंग आपली काही लेक्चर संपल्यावर एक अर्धा तासात रेकॉर्डिंग अवेलेबल होईल, तुम्ही परत चेक करू शकता. लक्ष द्या. आता ही वॉल काढली, त्यांनी नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला की सबजेक्टेड टू हॉरिझॉन्टल विंड प्रेशर ऍक्टिंग ऑन 4 मीटर साइड. आता जी 4 मीटर साइड आहे ना, बघा ही 4 मीटर साइड कोणती आहे? ही वाली आहे. याच्यावर काय होतंय की तुमचं विंड प्रेशर ऍक्ट होतंय. या 4 मीटर साइडवर तुमचं विंड प्रेशर ऍक्ट होतंय, ज्याची इंटेन्सिटी किती दिली आपल्याला? विंड प्रेशरची इंटेन्सिटी किती दिली आहे 1.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती इंटेन्सिटी दिली आहे 1.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा सगळा गिवन डाटा आहे, मी मनाने सांगत नाही. ओके, त्याच्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉल दिलेली आहे, म्हणजे गॅमा ऑफ वॉल दिलेला आपल्याला. डेन्सिटी म्हणजे गॅमा ऑफ वॉल दिलेला आहे, किती दिला आहे तो 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. मीटर क्यूब. ओके, डेन्सिटी नेहमी आपल्याला 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब, न्यूटन पर मीटर क्यूब, किलो न्यूटन पर मीटर क्यूब अशाच फॉर्म मध्ये आपल्याला डेन्सिटी दिसणार, कारण की आपण हायड्रोलिक्स मध्ये शिकलोय डेन्सिटी, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तेच सगळ्या सब्जेक्ट मध्ये कंटिन्यू होतं. ओके, चला लक्ष द्या. मग आता आपण ज्या तुम्हाला विंड प्रेशरच्या, विंडचा प्रॉब्लेम, चिमनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स दिल्या होत्या त्या सगळ्यांनी ओपन करायच्या आहे पटकन. सगळ्यांनी त्या स्टेप ओपन करायच्या. नुसतं इथं कीर्तन ऐकायला बसायचं नाही. तुम्ही त्या, तुमच्याकडे सगळ्या आपल्या नोट्स पाहिजे ज्या मी प्रोव्हाइड केल्या होत्या पटकन. जर तुमच्याकडे नोट्स असेल तर मला पटकन तुम्ही पहिली स्टेप सांगा, काय सांगा पटकन सांगा. तुम्हाला नोट्स स्पेशली लिहून दिलेला आहे, विंड प्रेशरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. आहे का प्राजक्ता, नोट्स आहे का तुझ्याकडे? आता फर्स्ट युनिट मध्ये आपण विंड प्रेशर हा सेपरेट टॉपिक घेतला होता, त्याच्यात तुम्हाला लिहून दिलेलं होतं की नोट्स सगळ्या कशा, काय विंड प्रेशरचे प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करायचे. आहे का सगळ्यांकडे? बघा पटकन काढा रे, विंड प्रेशरच्या नोट्स काढा, बिलकुल टाइम वेस्ट नका करू. विंड प्रेशरचं न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं याच्या नोट्स तुमच्याकडे आहे ऑलरेडी, त्या ओपन करा. पटकन ओपन करा विंड प्रेशरच्या नोट्स. त्याच्या पुढे मी जाणारच नाही. तुम्ही लेक्चरला बसले तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पाहिजे. तुम्ही लेक्चरला बसले तर नोट्स घेऊनच बसायचंय, नुसतं इथं काय कीर्तन चालू नाही कोणाचं.
काढल्या का सगळ्यांनी नोट्स काढल्या का विंड प्रेशरच्या? विंड प्रेशरच्या नोट्स काढल्या का मला सांगा. तुम्ही तर जेव्हा शिकवलं तेव्हा म्हणणार होते आम्ही विंड प्रेशरचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो वगैरे वगैरे. कुठं गेलं ते सगळं आता? काय करतो आपण पहिल्या याच्यात? वेट ऑफ मॅसनरी काढतो का नाही काढतो सांगा. वेट ऑफ मॅसनरी आपण काढतो का नाही काढतो? हो. मग हे सांगायला इतका वेळ का लागला प्राजक्ता? पेपर आहे आपला 11 तारखेला. म्हणजे सर्वात पहिली स्टेप काय असते आपली? फाइंड वेट ऑफ मॅसनरी. मग वेट ऑफ मॅसनरीला आपण डब्ल्यू डिनोट करतो. आणि कोणत्याही गोष्टीचं वेट काढायचं असेल तर आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करतो. आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? हायड्रोलिक्स मधला डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा मला. Rho into A into H. हा तो तर असाच फॉर्म्युला आहे. गॅमा इंटू ए इंटू एच हा तर आहे. पण मी तुम्हाला विचारला हायड्रोलिक्स मधल्या पहिल्या युनिट मध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला, गॅमाचा फॉर्म्युला सांगा मला. हायड्रोलिक्स मध्ये गॅमाचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू अपॉन व्ही. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम ना. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू हाईट इज इक्वल टू गॅमा. मला काय काढायचंय? वेट काढायचंय. मी काय करेल? याला मल्टिप्लाय करेल म्हणजे माझा डब्ल्यूचा फॉर्म्युला काय तयार झाला? गॅमा इंटू ए इंटू एच. कोणताच फॉर्म्युला हा असल्या असा आलेला नसतो. त्याचं डेरिव्हेशन असतं कोणत्या ना कोणत्या आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट मध्ये आपण तो शिकलेला असतो. आपण हायड्रोलिक्स मध्ये शिकलोय ना वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला. शिकलोय का नाही प्रेमराज? बोला पटकन. शिकलोय का नाही आपण फॉर्म्युला? हो. हा. मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता रो आणि गॅमा एकच आहे. जर तुम्हाला केजी पर मीटर क्यूब मध्ये युनिट दिला असेल मास अपॉन व्हॉल्यूम मध्ये तर तुमचा रो येणार त्या फॉर्म्युल्यामध्ये. आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये डायरेक्ट गॅमा देऊन दिलेला आहे. आपण इथं गॅमाच्या फॉर्मॅट मध्ये लिहू. किती दिलाय तो? 24, 24. आता एरिया सांगा मला. एरिया काय येईल? एरिया कोणता येईल सांगा पटकन. एरिया काय येईल? मॅसनरीचा एरिया काय येईल? B into D. क्रॉस सेक्शनल एरिया येईल ना. क्रॉस सेक्शनल एरिया येईल 1.5 इंटू 4. 1.5 इंटू 4 आणि हाईट काय येईल? 6 मीटर. सांगा मग डब्ल्यू किती आलं? पटकन कॅल्सी घेऊन बसा. डब्ल्यू किती आलं सांगा. किती आलंय डब्ल्यू? आन्सर किती आलं? पटकन बोला. इतका वेळ लागतोय कॅल्सीवर 3 गोष्टींचं मल्टिप्लिकेशन करायला. मला घ्यावंच लागेल कॅल्सी मग आता. श्रेयश कॅल्सीवर तर उत्तर कर ऍटलीस्ट. बोलत नाही तर. 24 गुणिले 1.5 इंटू 4 गुणिले 6. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. 4464. चुकीचं काढलं रे. 864. 864. हा बरोबर आहे 864. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं वेळेवर जर करायला घेणार तर प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला. 864. बरोबर. किलो न्यूटन. त्याच्यानंतर वेट काढल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते आपली? नेक्स्ट स्टेप काय असते? आपण प्रेशर फोर्स काढतो. नेक्स्ट त्याच्यात आपण काय काढतो? फाइंड प्रेशर फोर्स. आपल्याला ही प्रेशर इंटेन्सिटी दिलेली आहे पर मीटर स्क्वेअरला. आपल्याला त्याला फोर्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे पी मध्ये कन्वर्ट करायचे, मोठा पी. तर काय करतो आपण? आपल्याकडे काय प्रेशर इंटेन्सिटी ना आपल्याकडे. प्रेशर इंटेन्सिटी इंटू म्हणजे कोएफिशियंट ऑफ विंड प्रेशर इंटू प्रेशर इंटेन्सिटी इंटू प्रोजेक्टेड एरिया. हा फॉर्म्युला आपण शिकलो का नाही शिकलो? प्रोजेक्टेड एरिया.
मग आता जर आपला रेक्टँग्युलर हा कोणता सेक्शन दिसतोय तुम्हाला? हा सर्क्युलर आहे का रेक्टँगल आहे? कोणता सेक्शन दिसतोय? रेक्टँगल. कोणता सेक्शन दिसतोय? रेक्टँग्युलर सेक्शन दिसतोय. मग रेक्टँग्युलर सेक्शन साठी विंड प्रेशर कोएफिशियंट काय आहे? बोला. स्क्वेअर आणि रेक्टँगल साठी काय आहे? पाठ केलेला आहे आपण. स्क्वेअर आणि रेक्टँगल साठी विंड प्रेशर कोएफिशियंट काय आहे? 1 आहे ना. अरे विसरू नका रे, 11 तारखेला पेपर द्यायचा आहे रे. कसं देणार? प्रेशर इंटेन्सिटी किती आहे? 1.5 इंटू. आता मला सांगा, हवा कोणत्या साईडला आहे? कोणत्या एरियाला हवा लागते? प्रोजेक्टेड एरिया कोणता घेणार बोला? डायग्राम मध्ये बघा, डोळे असतील तर. प्रोजेक्टेड 6 एरिया मीटर कोणता सर. घेणार सांगा मला. किती? 6 मीटर. 6 मीटर हा एरिया असतो का मित्रा? एरियाला एकच डायमेन्शन शिकलाय का तू? एरिया विचारतोय मी, त्याच्यातलं एकच डायमेन्शन सांगितलं तू, दुसरं काय? 6 इंटू 4. काय? एरिया काढायचा आपल्याला. प्रोजेक्टेड एरिया सांगा. 6 इंटू काय? 4. बरोबर. कॉन्फिडेंटली सांग प्राजक्ता. हवा कुठे ऍक्ट होते? या वॉलवर, भिंतीच्या सरफेस. 4 गुणिले 6. मग प्रोजेक्टेड एरिया काय? 4 गुणिले 6. सांगा मग आता. प्रेशर फोर्स काय आला? पी. मोठा पी, ऍक्च्युली तो मोठा पी असतो. 36 किलोन्यूटन. 24 आणि 36 किलो न्यूटन. ओके. 36. हा झाला आपला प्रेशर फोर्स. मग आपल्याला रिक्वायर्ड डाटा मध्ये अजून काय राहिलं? आपल्याला काय लागतो अजून? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी लागतो ना. झेड लागतो. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी झेड लागतो. मग झेड कसा काढणार सांगा? झेड कसा काढणार बोला? रेक्टँग्युलर सेक्शनचा झेड काय येईल? आय अपॉन वाय येईल का नाही येणार? बोला. रिक्वायर्ड डाटा मध्ये आपल्याला झेड आला ना. झेड म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. विसरले का रे सगळं? मॉड्युलस ऑफ सेक्शनल मॉड्युलस. मी पण चुकीचं बोललो. झेड म्हणजे सेक्शनल मॉड्युलस. सेक्शनल मॉड्युलस. सेक्शनल मॉड्युलस. सेक्शनल मॉड्युलस म्हणजे झेड. झेड कसा काढतो आपण? आय अपॉन वाय काढतो. मग आपल्याकडे रेक्टँग्युलर सेक्शन आहे. रेक्टँग्युलर सेक्शनचा आय काय येईल? बीडी क्यूब बाय 12 आणि वाय काय येईल? डी बाय 2. बीडी क्यूब बाय 12 आणि वाय काय येईल? डी बाय 2. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की बी कोणता घेऊन डी कोणता घेऊ सांगा? बी काय घेऊ ना डी काय घेऊ? बोला पटकन इथं. पटकन बोला. बी काय घेऊ आणि डी काय घेऊ? बोला पटकन. प्राजक्ता, प्रेमराज, तर मस्के. 4 आणि 6. सर B4 येईल. सर नेटवर्क इश्यू आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 4 इंटू, हा उत्तर नाही आलं का नेटवर्क इश्यू हा मस्के. 4 इंटू 6 चा क्यूब डिवायडेड बाय 12 आणि डी काय येईल? 6 बाय 2. सांगा याचं झेडचं उत्तर किती आलं पटकन? झेडचं उत्तर किती आलं? तिथे कदाचित तुम्हाला लाईट येत असेल तर मी कॅल्क्युलेट करतो. 4 इंटू 6 चा क्यूब डिवायडेड बाय 12 होल डिवायडेड बाय 6 बाय 2. 24 उत्तर आलंय. तुमचं काय आलंय बघा. माझं 24 उत्तर आलंय. 24 मीटर क्यूब. झेडचं युनिट काय असतं? मीटर क्यूब मध्ये असतं. 24 मीटर क्यूब. मग झेड आल्यानंतर रिक्वायर्ड डाटा मध्ये आपलं अजून काय राहिलं? झेड आल्यानंतर रिक्वायर्ड डाटा मध्ये एम राहिला. एम
एम आपल्याला लागतो. पोरांनो या स्टेप पार्ट पाहिजे. फर्स्ट युनिटच्या स्टेप्सच तुमच्या पार्ट नाहीये तर कसं व्हायचं? कंपल्सरी विंड प्रेशरचा प्रॉब्लेम विचारला जातो. चौथ्या याच्यात आपल्याला काय करायचंय? फाइंड मूवमेंट. मूवमेंट म्हणजे एम. सगळा रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करतोय आपण. एम कसं काढणार? एम म्हणजे मूवमेंट घ्यायची तुम्हाला. तुम्ही प्रेशर फोर्स काढला त्याची मूवमेंट घेणार. मग प्रेशर फोर्स मोठा P इंटू H/2. P किती आलाय तुमचा? 36 इंटू H किती आहे? 6/2. 6 किती उत्तर आलं? 108 kilonewton per meter. 108 किलो न्यूटन पर ने म्हणायचं प्रेमराज. पर म्हणजे डिवायडेड असतं. डॉट म्हणायचं किंवा किलो न्यूटन मीटर म्हणायचं. एम म्हणजे रिक्वायर्ड डेटा मध्ये तुमचा एम पण आला. बस आता सगळं तुमच्याकडे आहे. आता पाचव्याला आपण काय करू? फाइंड सिग्मा 0 अँड सिग्मा बी. मग सिग्मा 0 चा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? W अपॉन, बोला सिग्मा 0 चा फॉर्म्युला काय आहे? W अपॉन ए. W काय आलेला आपला? 864. एरिया काय तुमचा? 1.5/4. करायची. उत्तर किती आलं? आन्सर किती आलं? 864 डिवायडेड बाय 1.5 इंटू 4. 144 आलं का बघा? किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सिग्मा बी काय आपला? एम अपॉन झेड. एम ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 108. झेड किती आलेला आहे? 24. करा किती आला? 4.5. 4.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता संपलं, इथं सगळं संपलं. 99% तर झालंच आहे. फाइंड, आता उत्तर काढायचे. फाइंड सिग्मा मॅक्स अँड सिग्मा मिनिमम. सिग्मा मॅक्स अँड सिग्मा मिनिममचा आपल्याला आन्सर काढायचंय. काय आता सांगा? सिग्मा मॅक्सचा आता बेसिक फॉर्म्युला तर पाठ पाहिजे. आता जर कोणी तो मला नाही सांगितला ना, डायरेक्ट स्क्रीन मध्ये घुसूनच येईल ना तिकडे घरी. सिग्मा 0 प्लस सिग्मा बी. बरोबर, एक नंबर. प्राजक्ताचा अभ्यास जबरदस्त झालेला दिसतोय. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा 0 प्लस सिग्मा बी. सिग्मा 0 किती आहे? 144. सिग्मा बी किती आहे? 4.5. किती उत्तर आलं सांगा? मस्के सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला सांग. सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. हा, लिहिल्यावर सांग. साहिल आवाज येतोय का तुला? पहिल्याचं उत्तर सांगा, दुसऱ्याचं उत्तर सांगा पटकन. हो सर. 148.5. 148.5 किलो न्यूटन पर मीटर. आणि दुसऱ्याचं 1395.5. 139 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. बरोबर, परफेक्ट. मग काय अवघड होतं या क्वेश्चन मध्ये? कळालं का सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना सांगा? हो सर, कळालं. ठीक आहे. आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे अजून टाका ग्रुपवर, किंवा कोणता टॉपिक एक्सप्लेन करायचा आहे तो सांगा. सर कोरचं शिकवा ना. कोरचं ठीक आहे. बघा लक्ष द्या. कोर ऑफ अ सेक्शन आपल्याला कंपल्सरी न्यूमरिकल येतो बरं का. हा डेरिवेशन येतं त्याचं, आणि ते काय अवघड नाहीये. कोर ऑफ अ सेक्शनचं डेरिवेशन बघा लक्ष द्या. तुम्हाला फक्त काय करायचंय? झेड अपॉन ए करायचंय, म्हणजे सेक्शनल मॉड्युलस अपॉन एरिया करायचंय. आणि त्याच्यासाठी कंडिशन कोणती आहे? नो टेन्शन कंडिशन आहे. कंडिशन काय तुमच्याकडे? नो टेन्शन कंडिशन. बघा लक्ष द्या. सर ते मागचं जे आपण सॉल्व्ह केलं ना, त्याचा आन्सर काहीतरी वेगळंच आहे याच्यामध्ये. ते जाऊ दे त्यांचं, आपण बरोबर केलेलं आहे. आपला फोर्स मॅच आहे का? वेट मॅच आहे का? सर त्यांनी वजन कसं काढलंय? डब्ल्यू गॅमा इंटू ए इंटू एच केलाय ना. ग्रुपवर टाका.
ग्रुपवर टाका सोल्युशन. सर त्यांनी डायरेक्ट वेगळी कोणती तरी स्टेप वापरली. मरू दे तिकडे त्यांचं, आपलं बरोबर आहे. तू ग्रुपवर टाक ते सोल्युशन. मी सांगतो तुम्हाला आपलं काय त्यांच्यात आणि आपल्यात काय बदलले. ते मॉडेल आन्सर नका पाहू रे. युनिव्हर्सिटी वाले एवढे हुशार असेल, तुम्ही क्लास कशाला लावला असता. ग्रुपवर टाका तो स्क्रीनशॉट टाका ग्रुपवर पटकन फास्ट. तुम्हाला लगेच सांगतो मी त्यांनी कुठं काय प्रॉब्लेम केलाय किंवा आपलं कुठं काय बदल करायला लागेल. टाका ग्रुपवर पटकन. वा, हा कोण कार्यकर्ता आहे? स्वच्छ अक्षरवाला मस्के. अरे मग मस्के आपलं 144 आलं ना. सिग्मा 0 144 आलाय आपला. तो झाला सर ना. मी प्रेमराज म्हणत होता. मग प्रेमराज कोणत्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिकतोय काय? हे काय आपण पण तेच केलंय. सेम आहे, सेम आहे. मुवमेंट पण 108 आली होती ना पोरांना आपली. एम अपॉन झेडचं उत्तर तुम्ही मला चुकीचं सांगितलं काय? एम अपॉन एम किती आला होता आपला? सर त्यांचा सिग्मा mx आणि सिग्मा मिनिमम वेगळा आलाय असं. नाही नाही नाही, त्यांचा आणि आपला सिग्मा बी मॅच आहे का बघा. आपला सिग्मा बी काय आला होता आता मागे गेले तर. तुमच्याकडे मागे जायचं ऑप्शन आहे का आता लाईव्ह क्लास मध्ये? नाहीये सर. नाहीये ना, जाऊ द्या. बरोबर आहे आपलं. आता मला पण हे पुसून टाकलं आपण, नाही तर आपल्याला कळालं असतं. बरोबर असो, बरोबर आहे आपलं. मस्केनी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण तसाच केलेला आहे, फक्त त्यांनी पहिले वेगळ्या स्टेप केल्या, आपण ऍट द एंडला आपण तेच केलेलं आहे. चला असो, जाऊ द्या. कोर ऑफ सेक्शन आपल्याला बघायचा होता. हा, प्रेमराजनी टाकलं का? नाही नाही, त्यांनी झेड वेगळा घेतलाय प्रेमराज. त्यांचा झेड वेगळा आहे आणि झेड त्यांनी आता मला सांग, हे बघा, हा आपला स्ट्रक्चर होता. इकडे लक्ष द्या, हे आपलं स्ट्रक्चर होतं. आता इकडे 4 मीटर होता, इकडे 6 मीटर होता. इकडून तुमची हवा येते तर ह्याच साईडला फोल्ड होईल ना तुमची, ह्याच साईडला फोल्ड. मग झेड आपल्याला याचाच घ्यावा लागेल ना. त्यांनी झेड याचा घेतला, याचा नाही येणार झेड. झेड आपल्याला ज्या साईडला हवा आहे, जो एरिया आहे, त्याचा झेड घ्यावा लागेल. बरोबर आहे आपलं. जाऊ दे त्यांचं तिकडं. त्यांचं चुकलं असेल मग सर. हा, जाऊ दे तिकडं. ज्या साईडला बेंडिंग होते आपल्याला तोच घ्यायचा आहे झेड. ठीक आहे, चला कोर ऑफ सेक्शन कडे वळू आपण. कोर ऑफ सेक्शन कंपल्सरी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो कोर ऑफ सेक्शनचा. मग तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम द्या, कोर ऑफ सेक्शन तुम्हाला कधी कधी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये सुद्धा टॉपिक असतो. ओके, तर आपल्याला सर्वात पहिले जो विचारला जातो तो कर्न ऑफ ए सेक्शन. आणि हा कोणाकोणाचा येतो? हा रेक्टँग्युलर सेक्शनचा येतो किंवा स्क्वेअर सेक्शनचा येतो. मग सर्वात पहिले आपण जे आता करणार आहे ते रेक्टँगल सेक्शनचं करणार आहे. तर याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? रेक्टँग्युलर सेक्शन ड्रॉ करून घ्यावं लागेल. इथे बी आहे, इथे डी आहे. ओके, आता ह्या रेक्टँग्युलर सेक्शनला 2 ऍक्सिस असतात, सगळ्यांना माहिती आहे. ही एक्स एक्स ऍक्सिस आहे, ही वाय वाय ऍक्सिस आहे. आता कोर ऑफ सेक्शन आणि कर्न ऑफ सेक्शन रेक्टँग्युलर सेक्शनचा असा काहीतरी पतंगीच्या आकाराचा येतो, किंवा दिवाळीचे शंकरपाळे तुम्ही खाल्लेले असणार आहे त्या शंकरपाळ्याच्या आकाराचा येतो. आपल्याला काढायचं काय? आपल्याला याच्या हाईट्स काढायच्या, म्हणजे इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, टोटल नाही सॉरी, इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे आणि इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे. सिमिलर वे मध्ये आपल्याला व्हर्टिकली पण डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. हे डिस्टन्स किती आपल्याला, हा ई एक्स
ई एक्स काढायचा आहे, हा ई वाय फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याकडे कर्न ऑफ अ सेक्शन होऊन जातो. मग याच्यासाठी सर्वात पहिलं बेसिक काय सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवा. तुम्हाला डेरिवेशन पण लिहून दिलेलं आहे मी. बेसिक काय सांगितलं होतं आठवा पटकन. बेसिक आठवा की कोणता सुरुवात करायला कोणता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा किंवा काय यूज करायचंय सुरुवात करायला कोर ऑफ अ सेक्शन काढण्यासाठी. मिडल थर्ड रूल नावाचं काय ऐकलं होतं का तुम्ही? याला मिडल थर्ड रूल म्हणता किंवा काय, किंवा मी आत्ताच बोलता बोलता सांगितलं आपल्याला नो टेन्शन कंडिशन यूज करायची. इतक्यातच बोलता बोलता तुम्हाला काय सांगितलं मी, कोर ऑफ अ सेक्शन म्हणजे असा रेक्टेंग्युलर सेक्शन मधला पार्ट असतो पोरांनो, की ज्याच्यामध्ये मी लोड अप्लाय केला ना, तर मला टेन्शनच भेटत नाही. नो टेन्शन, झिरो, नो टेन्शन कंडिशन. म्हणजे हा जेवढा हॅच केलेला पोर्शन आहे ना, याच्यामध्ये जर मी फोर्स अप्लाय केला तर माझ्या सेक्शनवर, माझ्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. त्याला आपण म्हणतो नो टेन्शन कंडिशन. मग ती नो टेन्शन कंडिशन आपण शिकलेलो आहे. ती नो टेन्शन कंडिशन काय सांगा? नो टेन्शन कंडिशन काय? आता तुम्हाला परत एकदा हिंट देतो. ती सिग्मा 0 आणि सिग्मा बीच्या इक्वेशन मध्ये, पण ती काय सांगा? इज इक्वल टू. बरोबर, एक नंबर प्राजक्ता. नो टेन्शन कंडिशन काय? सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी. मग आता सिग्मा 0 आपण कसा काढतो? W अपॉन ए. सिग्मा बी कसा काढतो? M upon Z. M अपॉन झेड. बरोबर. मग आता इथे मी W अपॉन ए तसाच ठेवतो. M ला आपण काय करू शकतो? W इंटू ई अपॉन झेड. बरोबर ना? फोर्स इंटू W ला तुम्ही P पण लिहू शकता. आता असं नसतं तुम्ही आधी P घेतला होता W घेता, असं काही नाही. नाम में क्या रखा है, नावात काय तुला इथं W म्हणजे पण लोडच आहे आणि P म्हणजे पण लोडच आहे. तुला फक्त हे बघायचंय की काय कॅन्सल होतं आणि काय नाही होते. मग जर मी आता हे कॅन्सल केलं, हा W गेला, हा W गेला, माझ्याकडे काय उरला? 1 अपॉन ए इज इक्वल टू ई अपॉन झेड. बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का मला सांगा? हे जे मी काही इथं कुठाने केले, इथं कोणाला डाऊट आहे? या स्टेप मध्ये कोणाला डाऊट आहे? बोला. इथपर्यंत क्लिअर आहे का? ठीक आहे, मेसेज केलाय का तुम्ही? मस्के चौकोनचा अर्थ काय राहतो? इथपर्यंत क्लिअर आहे का? हा का नाही? चौकोन पाठवला तू. प्राजक्ता इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत काही डाऊट आहे का मला सांगा पटकन. रिप्लाय द्या, मेसेज मध्ये रिप्लाय करा. बोलायला प्रॉब्लेम असेल तर. बघतोय मी मेसेज माझ्या समोर स्क्रीन आहे. प्रेमराज क्लिअर आहे सर, ठीक आहे. आता बघा, मला काय काढायचंय, आता ई काढायचंय ना तुम्हाला. मग काय करेल मी, हा झेड इकडे वरती नेईल, म्हणजे ई इज इक्वल टू झेड अपॉन ए. ई इज इक्वल टू झेड अपॉन ए. हे इक्वेशन तयार झालं का? हे कळलं का तुम्हाला? मला सांगा. ई इज इक्वल टू झेड अपॉन ए कळलं का? कळलं का? बोला पटकन. 4 वेळेस मला बोलायला नका लावू. कळालं का? कळालं का? रिप्लाय करा. हो सर, कळालं. ठीक आहे. आता बघा, आता मला काय काढायचंय, आता या ई च्या जागी मला EX काढायचंय. बघा, मग जर मला EX काढायचा असेल तर मी काय लिहिल? EX इज इक्वल टू ZXX अपॉन ए. आणि ZXX माझा काय असतो रेक्टेंग्युलर साठी? BD स्क्वेअर बाय 6 होल डिवायडेड बाय B इंटू डी. इथं कोणाला डाऊट आहे का सांगा? ZXX रेक्टेंग्युलर साठी BD स्क्वेअर बाय 6. कोणाला डाऊट आहे का याच्यात? आता हा बी कॅन्सल झाला. बघा, लक्ष द्या. आता फक्त कॅन्सल करायचे.
हा बी कॅन्सल झाला, हा बी कॅन्सल झाला, हा डी कॅन्सल झाला, याच्यातला एक डी कॅन्सल झाला, म्हणजे मला लास्टला EX चं उत्तर काय आलं? EX इज इक्वल टू D/6. हे माझं EX चं उत्तर आलं. कळालं का इथपर्यंत? आता जर मला हे टोटल उत्तर काढायचं असेल, हे टोटल काढायचं असेल, टोटल काय 2 इंटू EX आहे. मग 2 इंटू EX इज इक्वल टू D/6. बरोबर ना? सॉरी, 2 इंटू EX आपल्याला काढायचंय, तर 2 इंटू D/6, बे 3 6, म्हणजे तुमचं फायनल उत्तर काय आलं? E max इज इक्वल टू D/3. आणि या D/3 लाच काय म्हणतो आपण? कर्न ऑफ ए सेक्शन. काय म्हणतो याला? कर्न ऑफ ए सेक्शन. हे झालं EX चं. सिमिलरली तुम्हाला कशाचं काढायचंय? EY चं काढायचंय. मग आता सांगा, ह्या इक्वेशनला EY काढण्यासाठी काय करणार? मी इथंच तुम्हाला हे करतो, इथंच करेक्शन करतो. आता EX कळाला का मला सांगा? EX सगळ्यांना कळाला का सांगा? रिप्लाय करा. EX कळाला का? पटकन रिप्लाय करा. EX कळाला का? बोला. साहिल कळाला का EX? ठीक आहे. आता EY करण्यासाठी मी काय करल? हे परत लिहायचंय बरं का तुम्हाला, एक्झामला हे परत लिहायचंय. मी काय करल इथं आता सध्या जागेच्या अभावामुळे EY करल. मग EY आला तर Z काय होईल माझा? YY. मग ZYY असेल तर ZYY चा फॉर्म्युला काय? DB²/6. एक नंबर प्रेमराज. DB²/6. मग आता परत एकदा D गेला, परत एकदा B गेला, ना आता इथला B गेला, म्हणजे इथं उरल काय माझं? EY काय येईल माझा? B/6 येईल. आणि E मिनिमम, E मॅक्झिमम काय येईल माझा? B/3 येईल. त्यालाच मी काय म्हणणार? कर्न ऑफ अ सेक्शन. झालं, संपलं. काय अवघड आहे याच्यात? कोणाला नाही कळालं मला सांगा, किंवा कोणती स्टेप याच्यात नाही कळाली. आपल्या डेरिव्हेशन 4 मार्काला विचारलं जातं. मग तुमचा डिप्लोमाचा एक्झाम असो, इंजिनिअरिंगचा एक्झाम असो, MPSC चा मेन्स असो. MPSC च्या मेन्सला सॉम मध्ये, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, इंजिनिअरिंगला सुद्धा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. कळाला का मला सांगा? आता सिमिलरली सर्कलचा पण तुम्हाला काढता येईल का? सर्कलला सुद्धा तुम्हाला हेच करायचंय. सर्कलला सुद्धा हेच इक्वेशन यूज करायचंय. फक्त सर्कलचा चेंज काय होणार सांगा? याच्यामध्ये सर्कलचा Z काय येईल? बोला. सर्कलचा Z काय येईल? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सॉरी, पुन्हा मी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतोय. सेक्शनल मॉड्युलस. सर्कलचा सेक्शनल मॉड्युलस काय येईल? बोला. ZXX इज इक्वल टू ZYY. काय बी नको सांगू. का रे? सर्कलचा सेक्शनल मॉड्युलसचा फॉर्म्युला नाही माहिती तुम्हाला? नसेल माहिती तर पाठ करा रे. पेपरला जायचं आपल्याला. सर्कलचा झेडचा फॉर्म्युला जर नसेल येत तर सर्कलला I/Y तर तुम्ही करू शकता ना. I/Y तर तुम्ही करू शकता. Z म्हणजे काय? I/Y ना. Z म्हणजे काय? I/Y. मग सर्कलचा I काय येईल? π/64 d⁴ डिवाइडेड बाय सर्कलचा Y काय येईल? d/2. हा एक D गेला, हा एक D गेला. बे 3 6, बे 2 4. उत्तर काय आलं? π/32 d चा क्यूब. हा झाला सर्कलचा Z. हा आता पाठ नसेल तर पाठ करा आता. सर्कलचा Z आणि सर्कलचा एरिया काय येईल सांगा? आता आलंच पाहिजे, नाही तर परत इयत्ता 10वीचा पेपर द्यायचा. π/4 d². π/4 d². π/4 इंटू d². खरंच तुम्ही जर कोरोनामध्ये पास झाले का रे तुम्ही 10वी?
कोरोनामध्ये पास झाले असतील तर मग लय अवघड आहे. परत एकदा 10वीचा फॉर्म भरून द्या, एकदा परत अभ्यास करा मेच्या सुट्ट्यांमध्ये, कारण की बेसिक क्लिअर पाहिजे. असो, हे सगळं तुम्हाला आता फक्त मग तुम्हाला सर्कलच्या डेरिवेशन मध्ये E इज इक्वल टू झेड अपॉन ए, झेड साठी हे यूज करा आणि ए साठी हे यूज करा. संपलं तुमचा फायनल आन्सर काय येईल? ई मॅक्स इज इक्वल टू डी बाय 4 येईल आणि EX किंवा EY ची व्हॅल्यू काय येईल तुमची? डी बाय 8 येईल. हे तुमचे फायनल रिझल्ट राहणार आहे, हे तुमचे फायनल रिझल्ट असतील. कळालं का सांगा मला? हे तुमचे फायनल रिझल्ट असतील. आता पुढचं बोला, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? श्रेयसला कोणता प्रॉब्लेम आहे? स्टेट दी व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड अँड UDL ओव्हर दी एंटर स्पॅन. श्रेयस, स्टँडर्ड केस आहे ती बाळ, स्टँडर्ड केस आहे. स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड मध्ये आपण दोन प्रकारे शिकलो, एक मॅकॅल्यूज मेथड शिकलो आणि एक स्टँडर्ड केस शिकलो. तर आता मला सांगा, जर तुमच्याकडे सिम्पली सपोर्टेड बीम आहे, पहिला क्वेश्चन काय त्यांचा? सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि त्याच्यावर पॉइंट लोड आहे सेंटरला W किलो न्यूटनचा, L/2 आणि L/2. स्टँडर्ड केस आहे. आता याचं मॅक्झिमम डिफ्लेक्शन Y मॅक्स चा स्टँडर्ड फॉर्म्युला काय येतो सांगा? तुम्हाला मी ट्रिक वाईज पाठ करून दिलं होतं, पाठ करायला सांगितलं होतं, आठवतंय का? स्टँडर्ड बीम्स आणि त्याचे फॉर्म्युले काय येईल याचा फॉर्म्युला? जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि सेंटरला पॉइंट लोड असेल, तुमच्या नोट्स मध्ये पण आहे, 100 वेळेस मी तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगितली होती. WL/EI, WL/EI कॉमन आहे. मग जर पॉइंट लोड असेल तर थिटाला काय करायचा? स्क्वेअर करायचा. डिफ्लेक्शनला काय करायचं? क्यूब करायचं. आणि मग आता जर सिम्पली सपोर्टेडची ती केस असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येतो? WL डिवायडेड बाय EI. हा तर कॉमन आहे. आता पॉइंट लोड असल्यामुळे डिफ्लेक्शनला क्यूब येईल. फक्त आता इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू सांगा काय? WL क्यूब अपॉन 48 EI का बघा, चेक करा. WL क्यूब अपॉन 48 EI का? चेक करा. 48 आहे, 48 आहे सर. बरोबर आहे. मग हे पाठ पाहिजे श्रेयस तुझं, एवढंच करायचं होतं तुला. आणि दुसऱ्या केस मध्ये त्यांनी काय विचारलंय? सिमिलरली सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावर UDL आहे W किलो न्यूटन पर मीटरची आणि त्याची लेंथ आहे L. तर आता मला याचा Y मॅक्स सांगा. WL/EI तर कॉमनच आहे. UDL असल्यामुळं डिफ्लेक्शनला आपण काय करतो? रेस टू 4 करतो. पण आता इथल्या व्हॅल्यू सांगा काय येतील? इथल्या व्हॅल्यू सांगा. प्राजक्ता काय फॉर्म्युला याच्यासाठी? स्टँडर्ड केस पाठ करायचंय. (5WL/4 अपॉन 384 EI). बरोबर आहे का? बरोबर आहे का बघा? हो सर, बरोबर बरोबर आहे. मग हे तुम्हाला करायचंय पोरांनो. किती मार्काला विचारला होता हा क्वेश्चन? 4 मार्काला. मग बघा, 4 मार्काला काय अवघड आहे का? तुम्हाला ट्रिक दिली ना मी, तुम्हाला नाही माहिती का? परत रिपीट करू का ट्रिक कसं करायचंय? बघा, परत एकदा रिपीट करतो. बघा, 100 वेळेस मी तुम्हाला सांगून झाले पोरांनो, या स्टँडर्ड केस आपल्याला ट्रिक वाईजच पाठ करायचे. बघा, परत एकदा ट्रिक मी रिपीट करतो. इकडे थिटा, इकडे आपण Y मॅक्स घेऊ, ओके, आणि इकडे बीम घेऊ, स्टँडर्ड बीम घेऊ. बघा, आता पहिला सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा? पहिले कॅन्टिलिव्हर बीम आणि त्याच्यावर पॉइंट लोड घ्यायचा W किलो न्यूटनचा, टोटल लेंथ L. दुसरा सिक्वेन्स कॅन्टिलिव्हर बीम आणि त्याच्यावर UDL घ्यायची, W किलो न्यूटन पर मीटरची, लेंथ L. तिसऱ्या याला तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीम आणि सेंटरला पॉइंट लोड घ्यायचा W किलो न्यूटनचा, L/2 आणि टोटल डिस्टन्स L. आणि चौथं सिम्पली सपोर्टेड बीम आणि UDL घ्यायचा,
हा सिक्वेन्स तुमचा पार्ट पाहिजे बीमचा. ओके, आता कॉमन गोष्टी लिहून घेतल्या मी. WL अपॉन EI, WL अपॉन EI, WL अपॉन EI, WL अपॉन EI. कॉमन गोष्टी लिहून घेतल्या. WL अपॉन EI, WL अपॉन EI, WL अपॉन EI, WL अपॉन EI. कॉमन गोष्टी लिहून घेतल्या. आता तुम्हाला काय सांगितलंय, जिथं जिथं पॉइंट लोड असेल तिथं तिथं स्लोपला स्क्वेअर करायचा, व्हायला क्यूब करायचा. परत एकदा इथं पॉइंट लोड आहे, स्लोपला स्क्वेअर करायचा, व्हायला क्यूब करायचा. आणि जिथे जिथे UDL आहे तिथे तिथं एक वाढत चालायचा. इथं क्यूब करायचा, इथं 4 करायचा, इथं क्यूब करायचा, इथं 4 करायचा. आता उरल्या खालच्या व्हॅल्यू, तर ते तुम्हाला एका लयबद्धतेने मी पाठ करायला लावलं होतं. पहिलं काय, 2 3, बेत्रिक 6, बेचोक 8, 8 दुने 16, त्याच्यानंतर 8 सक 48, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, आणि इकडं 5 आणि 384. 384. चेक करा काही चुकलंय का माझं, चेक करा, चेक करा काही चुकलंय का माझं. चेक करा पोरांनो, व्हॅल्यू चेक करा. तुमच्याकडे नोट्स मध्ये सगळं दिलंय, काही चुकलं असेल तर मला सांगा. मग तुम्हाला असं किती वेळ सांगितलंय मी असं पाठ करायचंय. चला, अजून कोणाला काय डाऊट आहे? ठीक आहे, उद्या आपण आता अजून कोणाला डाऊट असेल आज अभ्यास करा, आणि उद्या आपण परत एकदा सर एक थेरम समजा ना कॅपलरन्सचा. क्लॅपरियन्स थेरम सांगू. बघा, लक्ष द्या. ठीक आहे, क्लॅपरियन्स थेरमलाच आपण काय म्हणतो, 3 मुवमेंट थेरम म्हणतो. क्लॅपरियन्स थेरमलाच आपण काय म्हणतो, 3 मुवमेंट थेरम म्हणतो. 3 मुवमेंट थिअरम. आता सर्वात पहिले याचे काही की पॉइंट्स तुम्हाला सांगितले होते, की हा कंटिन्युअस बीम असेल तरच अप्लाय होतो. ओके, आणि त्याच्यानंतर जर समजा फॉर एक्झाम्पल हा असा आपला बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, आणि तो कंटिन्युअस आहे, ABC. आता याच्यासाठी मला क्लॅपरियन्स थेरम वापरायचा आहे, तर मी काय लिहिल, समजा इथे L1 आहे आणि इथे L2 आहे. क्लॅपरियन्स थेरम हा किती सपोर्ट साठी वापरला जातो तुम्हाला सांगितलं होतं. किती सपोर्ट साठी वापरला जातो, म्हणजे एका वेळेस आपण किती सपोर्टला क्लॅपरियन्स थेरम वापरू शकतो, बोला. 1 2 3 4 किती सपोर्टला वापरू शकतो एका इक्वेशन. एक इक्वेशन क्लॅपरियन्स थेरमचं किती सपोर्टला वापरू शकतो, बोला, कमेंट करा, कमेंट करा पटकन. म्हणजे जर तुमच्याकडे ABCDEFG असे सपोर्ट असतील तर एक इक्वेशन किती सपोर्टला वापरू शकतो आपण, 3 सपोर्टला वापरू शकतो. 3. बरोबर, बरोबर आहे ना. मग सांगा ना. मग आता फॉर ABC काय सांगा, MA L1 प्लस 2MB L1 प्लस L2 प्लस MCL2 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 6A1X1 अपॉन L1 प्लस 6A2X2 अपॉन L2. कळलं का? आणि एक गोष्ट मी कायमस्वरूपी तुम्हाला मरेपर्यंत लक्षात ठेवायला लावली होती, की सिम्पली सपोर्टेड एंडला मुवमेंटची व्हॅल्यू काय असते. सिम्पली सपोर्टेड एंडला मुवमेंटची 0. व्हॅल्यू, हा, 1 नंबर 0. म्हणजे आता इथं सिम्पली सपोर्टेड एंड कोणते कोणते सांगा. एंड, सिम्पली सपोर्टेड एंड विचारतोय मी, एंड कोणते कोणते,
सी आणि ए. बरोबर. मग आता एमई ची व्हॅल्यू काय येईल 0, एमसी ची व्हॅल्यू काय येईल 0, म्हणजे उरलं हे. पुट दी व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ही तुमची सिम्पली सपोर्टेड ची केस झाली. आता मी तुम्हाला सांगतो फिक्स एंड असेल तर काय करायचं. फिक्स एंड असेल तर काय करायचं बघा, लक्ष द्या. समजा आपल्याकडे हा बीम आहे ए बी सी, इथून एवढं डिस्टन्स आहे L1, इथून एवढं डिस्टन्स आहे L2. आता तुम्हाला सांगितलंय जेव्हा जेव्हा आपला फिक्स सपोर्ट असेल तेव्हा तेव्हा आपण काय करतो, फिक्स सपोर्टच्या साईडला कोणता स्पॅन कन्सिडर करतो सांगा. ज्याला येत असेल त्यांनी सांगा. डमी स्पॅन सर. एक नंबर, डमी स्पॅन. म्हणजे या साईडला आपल्याला एक डमी स्पॅन घ्यावा लागेल ज्याचं सगळं 0 असणार आहे. L 0 असणार आहे, I 0 असणार आहे, त्याच्यानंतर त्याचा छोटा a पण 0 असणार आहे, त्याचा x पण 0, सगळं 0. त्याला A0 म्हणू आपण. डमी स्पॅन घ्यायचा. आणि आता आपल्याला 3 मुवमेंट अप्लाय करायचा आहे, तर सेम कन्सेप्ट. किती सपोर्टला अप्लाय करू शकतो, 3 सपोर्टला. मग स्टार्टिंग पासून सुरुवात करायची. फॉर A0 A B काय येईल आपलं MA0 L0 प्लस 2MA L0 प्लस L1 प्लस MB L1 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 6A0 X0 अपॉन L0 प्लस 6A1 X1 अपॉन L1. Similarly for A B C. आता ह्या 3 साठी झाला. आता ह्या 3 साठी बोला काय येईल MA L1 प्लस बोला पटकन 2MB L1 प्लस L2 प्लस MC L2 is equal to minus 6A1 X1 upon L1 plus 6A2 X2 upon L2. आता याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड एंड कोणता आहे सांगा. या डायग्राम मध्ये सिम्पली सपोर्टेड एंड कोणता आहे. या डायग्राम मध्ये सिम्पली सपोर्टेड सी. बरोबर. म्हणजे इथं एमसी ची व्हॅल्यू काय येईल 0. आणि हे A1 X1 कसे काढता हे सगळं आपण शिकवलेलं आहे. नोट्स रेफर करा, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. प्रॉपर तुम्हाला डिसिप्लिन वे मध्ये मी नोट्स दिलेला आहे क्लॅप्रियॉन्स थेरम कसं सॉल्व्ह करायचा. ओके सर थेअरी मध्ये 1-2 लाईन सांगा ना. थेअरी मध्ये आपल्या डिझाईन स्टेप लिहायच्या प्रेमराज. सगळ्या जे काही डिझाईन स्टेप तुला लिहून दिले ना, तुला जर सर म्हणजे आपण त्या डायग्राम मध्ये काय काय केलं ते म्हणजे तिथं थेअरी मध्ये असं एक्सप्लेन करायचं ना. हे बघ, तुला जर थेअरी क्वेश्चन आला ना की एक्सप्लेन दी क्लॅप्रियॉन्स थेरम, तर तुला ज्या आपल्या डिझाईन स्टेप तुझ्या ज्या पार्ट आहे ना या न्यूमरिकल सॉल्व्ह करताना ज्या स्टेप बाय स्टेप आपण प्रोसिजर फॉलो करतो ना, की फर्स्ट ऑफ ऑल फाइंड दी रिएक्शन इफ रिक्वायर्ड, त्याच्यानंतर ड्रॉ दी म्यू डायग्राम, त्याच्यानंतर कॅल्क्युलेट दी एरिया ऑफ म्यू डायग्राम अँड सीजी ऑफ म्यू डायग्राम, त्याच्यानंतर अप्लाय 3 मुवमेंट थेरम, आणि लास्टला फाइंड युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड दी मुवमेंट्स. तर त्या ज्या सगळ्या स्टेप आहे ना त्या स्टेप वाईज तुला लिहायचे आहे. कधी कधी तुला असंही क्वेश्चन येईल की एक्सप्लेन दी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉर क्लॅप्रियॉन्स थेरम किंवा 3 मुवमेंट थेरम. तर ज्या आपण स्टेप दिलेल्या आहे ना जसल्या तशा लिहून यायच्या. त्याला थेअरीला तू शब्द नको लिहू, स्टेप जसल्या तसे लिहू नये. की स्टेप 1 मध्ये आपण फाइंड दी रिएक्शन इफ रिक्वायर्ड, स्टेप 2 मध्ये आपण काय करतो ड्रॉ दी म्यू डायग्राम. मग त्यांना एखादं एक्झाम्पल द्यायचं आणि म्यू डायग्राम ड्रॉ करून दाखवायची की युडीएल असेल तर अशी, पॉइंट लोड असेल तर अशी. कळालं का? हो सर कळालं. आता उद्या आपण, आज तुम्ही अभ्यास करा पूर्ण, आणि अजून उद्या कोणत्या युनिटवर पुढच्या एमडीएम वगैरे कशावर प्रॉब्लेम येत असेल पण आज अभ्यास करा, तरच तुम्हाला कळेल की कशावर प्रॉब्लेम येतोय. उद्या परत लेक्चरला भेटू, उद्या परत आपण याच्यावर डिस्कशन करू. ओके, कळालं आजचं सगळ्यांना? कळालं का? प्राजक्ता अभ्यास करणार आहे का मग आज?
हो सर. करावाच लागल. पास व्हायचंय. पासने नुसतं मार्क पाडायचे. चला बाय बाय.